व्हॉट इज दिस नॉनसेन्स? अरे बाप रे, काय रे हे? लद्दाखचे सगळे रूप बघून झाली आता भाई. ये पूरा ग्रैंड कैनियन लग रहा है. ओ ऑफ रोड. ओ स्लो डाउन. ओ चेक पोस्ट. थांबावं लागते वाटतं इथे. एकदा नजारा बघा काय झालाय, कारण आत्ता वाजलेत सकाळचे 6. आज आपण निघणार आहे हांडलेवरून सरचूला. आजपासून आपला परतीचा प्रवास चालू होतोय. तर आज हांडलेपासून आपल्याला सरचूला जायचं आहे, त्यानंतर मनाली आणि मग दिल्ली आणि मग घरी. ते सगळं तर होतच राहील, पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय यूट्यूब. मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आणि आजची मी ब्लॉगची सुरुवात न आंघोळ करता न ब्रश करता चालू केली आहे. एवढ्या सकाळी पूर्ण राईडमध्ये एवढ्या सकाळी आज पहिल्यांदाच उठलो आहे. आणि माझ्या समोरचा जो काही नजारा आहे ना तो खरंच खूप सुंदर आहे. मी काय काय दाखवू आणि काय काय नाही असं होतं. हा चंद्र आणि ही समोरची डोंगर रांग ज्यावरती ऊन पडले आणि अख्खीकडे सावली आहे, असलं भारी दिसतंय ना. चला फ्रेश होऊया, निघूया. 6 वाजता निघायचं होतं. ऑलरेडी आपण थोडं लेट झालो. तर आज आम्ही होमस्टेचं जे काही बिल होतं ते काल रात्रीच पे केलं, कारण सकाळी आम्ही जर म्हटलं नाश्ता करत राहिलो तर इथेच आमचे 2 तास जाते. त्यामुळे रात्री सगळं उरकून घेतले. निघत आता इथून. तर फायनली आपली बाईक लोडेड झाली आहे आणि इथे कोल्ड स्टार्ट केली आहे. सगळ्यांच्या बाईक कोल्ड स्टार्ट चालू आहे. काहींच्या झाल्यात करून, काही करतायत. आणि आता इथनं निघायची वेळ झाली आहे. तर आपला फायनल बाय बाय असेल लडाखला, कारण आज नंतर आपण हिमाचल प्रदेशमध्ये एंटर करणार आहे. पण जो की फ्लॅग आहे इथला तो आपण लडाख आणि हिमाचल बॉर्डरला जेव्हा आपण असू तेव्हा तो फ्लॅग आपण तिथे लावूया. आता सगळ्यांनी लावलाय. ओय आणि का वाजवत आहे? सगळ्यांनी लावलाय, मी एकटाच बाकी आहे. पण मला लावायचं आहे तो लडाख बॉर्डरला. बाईक रेडी झाली आहे आणि मी पण रेडी झालोय. हा मजा आली इथे. 2 दिवस सगळे गेले पुढे. हे ऊपर वाले क्या चीज बनाई. सकाळी सकाळी हा ऑफरोडचा पॅच भेटतो. आज आपल्याला जायचंय सरचूला. आणि सरचूला जाताना मध्ये मध्ये खूप वेळा बॅड पॅच येणार आहेत असं बोलतात सगळेजण. बघत आता काय होतंय रस्त्यामध्ये. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. फायनल बाय बाय हांडले. बाय बाय. खूप मजा आली. कालची जी स्टार गेजिंगची ॲक्टिव्हिटी होती खरंच खूप मजा आली. तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला? पाहिलात ना तो व्हिडिओ? मस्त होता की नाही? मग प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही महत्त्व आहे. तसंच हांडेचं सुद्धा ते एक महत्त्व आहे. इथलं स्काय खूप मोकळं आहे आणि स्काय आणि म्हणजे हे खूप हायटीवरती आहे ना, त्यामुळे इथे खूप छान प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ॲस्ट्रो फोटोग्राफी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप साऱ्या चांगल्या प्रकारे होतात. आणि ऑब्झर्वेटरी वगैरे भरपूर आहे तिथे. लोक खास त्याकरिताच इथे येत असतात आणि त्यासाठी आम्ही पण आलो होतो. पण पौर्णिमेच्या चंद्रामुळे थोडं अडथळे आले आमच्यासाठी. पण ठीक आहे यार, एन्जॉय केला आम्ही. व्हिडिओ 1 नंबर आला आहे. काही गोष्टी ना आपण अर्धवट सोडत असतो. जसं की मॉरिशसला मी भेट दिली नाही,
आणि ती मागे जी दिसते ऑब्झर्वेटरी, त्या ऑब्झर्वेटरीला सुद्धा आपण भेट दिली नाही. तर हे कशासाठी की नेक्स्ट टाइम आपण पुन्हा इथे येणार आणि नक्कीच येणार. तर नक्की येऊ आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू, कारण की तेव्हा प्लॅनिंग माझं असेल. आता जे काय प्लॅनिंग होतं ते गोपालचं होतं, म्हणजे प्लॅन सगळ्यांनी मिळूनच बनवलं आम्ही. पण काही गोष्टी होत राहतात, कारण की रायडर्स भरपूर आहेत, 8 रायडर्स आहेत. प्रत्येकासोबत काही ना काही घडत असतं आणि त्याच्यामुळे बाकीच्यांना सुद्धा थांबावं लागत असतं. आणि ही चांगली गोष्ट आहे, असं काही नाही. या सगळ्या गोष्टींमुळेच मला इतक्या साऱ्या गोष्टी माहिती पडल्या. नाहीतर मी हानलेपर्यंत पोहोचू शकलो असतो पण माझ्यासोबत पण काही गोष्टी घडल्या. त्याच्यासाठी मदत करण्यासाठी माझ्यासोबत कोणी नसतं जर मी एकटा असतो. अजून फक्त 2 दिवस यार, मग हे सगळे डोंगर निघून जाणार आणि येणार सरळ सरळ हायवे. मग लागणार घरी पोचायचे वेध. तशी अजून मजा बाकी आहे, कारण मनाली वगैरे आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. सो तिथे पण आपण फुल धमाल करणार आहे. पण आत्ताच्या घडीला आपल्याला पोचायचं आहे सरचूला, आणि सरचूसुद्धा वन ऑफ हायेस्ट प्लेस आहे. तर बघत काय होतं आहे तिथे, काय मजा येते तिथे. मला लडाखमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आवडल्या यार. मेन म्हणजे हे असे जे ब्रिज येतात ना अधूनमधून, हे ब्रिज खूप भारी असतात, मजा येते यार इथं. त्या दिवशी रात्री जेव्हा आम्ही हानलेला पोचलो तेव्हा होमस्टेसाठी जो रोड होता तो रोडच आम्हाला सापडत नव्हता. बरं, अजून एक गोष्ट, प्रत्येक ठिकाणी अशी एक कमान असते जी तुमचं धन्यवाद करते आमच्या गावात आल्याबद्दल, किंवा स्वागत करते आपल्या गावात आल्याबद्दल. इथली ही कमान मला खूपच आवडली. आता इथे आपल्याला आपली जी एंट्री होती, आपण जे हानलेला एंटर झालो होतो तेव्हा आपण एंट्री केली होती, ती आपल्याला आता इथे आउट करायची आहे. सो चेकपोस्टला शूट करायचं अलाउड नाही आहे. सो चेकपोस्ट क्रॉस झाली की मग आपण भेटूया. हो फायनली पेट्रोल पंपवरती पोचलो आपण. आता इथे पेट्रोल भरलं की डायरेक्ट किलाँग सरचू नंतर. मजा आली. वरती बघा लेडीज काम करतात, आपल्या इथे पण आहेत. पण अशा एरियामध्ये लेडीज पेट्रोल पंपवरती काम करते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. फुल कर दे ना मॅडम, फुल करना है. ओके ओके. 10 लिटर आपल्याकडं होतं यार, तेच टाकलं असतं. पण सरचूला टाकू आपण ते. आगे लेता हूँ, बाद में करता हूँ. 106. पेट्रोल भरून झालं आणि फर्स्ट काम केलं की घरी सगळ्यांना पहिले कॉल केलं. कारण की गेले 3 दिवस मी कोणाशी बोललो नाही घरी. मी कसं आहे काय आहे कोणाला काही पत्ता नव्हता, कारण की तिथे रेंजच नव्हती जिथे आपण हानलेला गेलो होतो. आणि आता न्योमा पेट्रोल पंपावरती आपण पेट्रोल भरलं आणि इथे समोर हानलेला जाताना आपण नाश्ता केला होता, तिथेच पुन्हा एकदा आता नाश्ता करायला आलो आहे. तर विनयने मॅगीची ऑर्डर दिलेली आहे, त्यानंतर एक कॉफी मारूया आणि निघूया सरचूच्या दिशेने. भाऊचा हॉर्न बंद पडला होता, हॉर्न चालू झाला का हॉर्न चालू? हो गया भाई. ओके. ये भाई अनपेड मैकेनिक है अपना. पेड मैकेनिक. मैकेनिकल इंजीनियर. बिना बुक पडे मैकेनिकल इंजिनिअरिंग इंजिनियर बने. ते विवेक दादाचे पुस्तक वाचत होतं का तू अधूनमधून? आपली मॅगी रेडी. हो मी मस्तपैकी उन्हाळा बसतो.
लय थंडी वाजते मस्तपैकी असं क्वांटिटी कमी नाही वाटते का मॅगीची. तब्बल 1.5 तास आम्ही इथं ब्रेक घेतला. तर 1.5 तासानंतर आम्ही इथून निघतोय आणि इथून सर्चो आहे 220 किलोमीटर. टाइम लागणार आहे 5 तास 45 मिनटं, म्हणजे तब्बल 6 तास आपल्याला लागणार आहे. पोहोचायला वाजणार 4 आणि आमचे ब्रेक जर तिथं काउंट केले तर पोहोचायला वाजणार 6. काय ना हा विनय लय लेट करतो, नेहमी लेट करतो. हे बघा आत्ता कुठं ते धोतर घालतोय. दुर्घटना से देर भली. तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सगळे जे काही डोंगर वगैरे दिसत आहेत ते सगळे सेमच वाटत आहेत का? मला कमेंट करून सांगा बरं, कारण की मी तर फिरतोय, मला तर वेगवेगळे वाटत आहेत. तुम्हाला काय वाटतंय की सगळे सेमच दिसतंय की काय? फील थोडाफार सेमच आहे, पण यार हे जे काही हा जो काही व्ह्यू दिसतोय ना तो प्रत्येक वेळी वेगवेगळा दिसतोय. रोड यार जबरदस्त आहे आणि फायनली आपल्याला नेवा पेट्रोल पंप पासून रेंज आलेली आहे. आणि बस इतके दिवस झाले यार गाणे पण नव्हते ऐकले, काहीच नाही. मस्तपैकी इंटरकॉमवरती गाणे चालू केलेत, मस्तपैकी ऐकत चाललोय. कोणालाही कनेक्ट नाही झालेलो मी इंटरकॉमवरती, एकटा मस्त अख्खा रोड एन्जॉय करतोय. आणि मॅप लावला आहे मस्तपैकी. अजून 5.5 तास आपल्याला लागणार आहेत. 208 किलोमीटर बाकी आहे. ओ चेक पोस्ट थांबावं लागते वाटतं इथे. थांबूया. क्या हुआ? पीछे ट्रायम्फ के कोई बंदे खड़े थे क्या? ट्रम्प बाइक ना, ट्रायम्फ वाली. हाँ, दो बंदे थे. हमको पुणे से मिले थे, बट पंजाब से कोई नहीं. अभी तो हमने किसी को क्रॉस नहीं किया. ये सर हमें लेफ्ट लेना है, एंट्री करना है. एंट्री करना है. अरे बाप रे. पुढचे 70 किलोमीटर सेम ऑफ रोड आहे आपल्याला, तर वाटच लागणार आहे. हो ओहो विनय फुल फॉर्म मध्ये. दऱ्यांमधनं चाललोय, दऱ्यांमधनं दोन्ही डोंगरांच्या मधली जी दरी आहे ना त्या दरीतून हा रोड आहे आणि त्या रोडवरून आपण चाललोय. भाई हा ये शाम का मंजर कह दो. रेंज गेली यार इथे, परत सर्चूला भेटली तर बरं होईल.
एक वेगळीच मजा आहे यार लडाखची. थ्रिलिंग आहे खूपच. आणि यानंतर आपल्याला करायचं आहे नॉर्थ ईस्ट, जे की स्पिती व्हॅली. बघूयात आता स्पिती व्हॅली कधी आहे नशिबात. स्पिती व्हॅली आहे, नेपाळ आहे. नेपाळला पण जायचं आहे आपल्याला बाईकवरतीच. पण आता थोडा स्टॉप घेऊया कारण की भरपूर ॲडव्हेंचर झाला आहे यावर्षी. बस थकलो आहे मी आता. आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या राईड्स मारायच्यात आता. सबस्क्रायबर गेन करायच्यात आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर फिरून. असा जांभळा दिसतोय रोड बघा. तुम्हाला दिसतोय का गोप्रो मध्ये? हा, वरती दगड पण पर्पल आहेत बरोबर. म्हणून आनंद सर तुम्हाला पुढे ठेवलंय नाही का. या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करतात. अरे यार, हा बोला अजून एक गोष्ट. हा, अरे 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 तेच तर नकोय राव. आता कटाळा आला. वॉटर क्रॉसिंग नको आता बस. जी ले हमने वो पल. स्पितीची जी राईड असणार आहे ना आपली, ती राईड आपल्याला स्नो मध्ये करायची. त्यामुळे असं काही बघायला भेटणार नाही आपल्याला तिथे. तिथे सगळे बर्फाने आच्छादलेले डोंगर्स असतील. डोंगर्स, वा काय इंग्लिश आहे. ओहो, हे बघा हे बघा हे बघा, काहीतरी वेगळंच आहे. हरिण होतं का? हो हरिण आहे. दिसतंय भरपूर सारे आहेत. 1 2 3. वाव, येतील अंगावर. 4 आहेत. निघत चला बाबा. त्यांचा काय भरोसा नाही. रानटी असतात ही. हे असं भरपूर ठिकाणी आहे, पण हे काय असतं हेच मला माहीत नाही. पण जे काय आहे ना ते खूप भारी वाटतं. कारण या मला काय वाटतं, एक आपण जेव्हा घाटवाटाने जात असतो तेव्हा एखादं मंदिर असतं घाट माथ्याला, तसं काहीच या लडाख रिजनमध्ये असेल. मे बी त्यांचं एक मंदिरासारखं काहीतरी असेल. ॲक्च्युअलमध्ये मला माहीत नाही ती कन्सेप्ट. पण तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून मला नक्की सांगा. राहिली हानले ते सरचूचा हा जो रूट आहे हा याआधी ऑफ रोड होता, पण आता फुल डांबरीकरण झालेलं आहे. मस्त रोड झालेला आहे मक्खन. आम्ही कंटिन्यू 70-80च्या स्पीडने क्रूज करतो या रोडवरती आणि कुठेच वॉटर क्रॉसिंग नाही, काही नाही. लेह मनाली हायवे आपण टच केलेला आहे. पोचले हायवेला. आता इथे मस्तपैकी एक 6चा ब्रेक घेऊया. खूप वेळ झाला गाडी चालवते. मजा आली यार. एक नंबर रोड आहे हानले ते सरचू. फायनली आपण आता लागलोय हायवेला. घेऊया इथे एक छोटासा ब्रेक. मस्त हवा का संग तुम्हारे झालं. चिप्स आणि कॉफी किधर रखा है? हाँ हाँ मिल गया. हदोड़े जैसे मत खाओ. हाँ दे ना. क्या बोले? शुगर चीनी. शुगर नहीं, चीनी नहीं चाहिए. चीनी हिंदी चीनी भाई नहीं है. चीनी नहीं शुगर चाहिए. डाली इसमें. बेडका जन्मात जातो माणूस पुढच्या जन्मात. कुछ भी. मी काय म्हणतोय, किती वेळात किती किलोमीटर कंप्लीट केले आपण? बेळूक नाही, गांडूळ. अरे थांब ना, गांडूळ.
125 सरळ सरळ आहे ना आता. सांगा लवकर. 1 तासामध्ये गेलं सर. किती किलोमीटर? 93. 93. अरे वा, 93 किलोमीटर एका तासामध्ये. आता 125 किलोमीटर राहिले. इथून नॉनस्टॉप 125 किलोमीटर मारायचं आता. तर आता आपण थोड्याच वेळात हिमाचलमध्ये एंटर करणार आहे आणि परत मला चान्स भेटणार नाही बॉर्डरवरती थांबायचा. सो हा फ्लॅग बांधायची आता वेळ आली आहे. हे माझ्याकडे करू का इकडे करू? हां असं कर. असं समोर दिसलं पाहिजे सरळ. बसणार नाही पण तुझ्या गाडीत. बसणार ना, हिमालयनचं आहे ते. सेम सेम फिलिंग्स तुझी माझी सेम. आला पावसाचा तो मोसम, माझे तुझ्यात गुंतले मन. तुझ्या सोबतीचा पहिला क्षण, पहिल्या प्रेमाची फिलिंग सोसम. तुला करण्यासाठी प्रपोज, तुझ्यासाठी आणायला गुलाबी रोज. मला दे तुझ्या प्रेमाचा डोस, तुझ्यासाठी गाणं हे केलं कंपोज. यस, फायनली अचिव्हमेंट. आणि आपला फ्लॅग लावलाय. आता कशी दिसते बाईक? करण्यासाठी डेट केली मी हेअरस्टाईल नवी सेट. तसा पोरगा तुला मी स्ट्रेट, प्रेम करेल कधी मी कर. चला ब्रेक झाला, निघूयात आता. दिसतो यार फ्लॅग. हिमालयनला फ्लॅग नसेल ना तर मजा येत नसाली. एकशे 25 किलोमीटर. सगळ्यांच्या बाईकला फ्लॅग लागलेत. कोणी कुठे लावलाय, कोणी कुठे लावलाय. आणि मी लावलाय बॉर्डरवरती. जास्तच दम लागला. तर यस, 125 किलोमीटर बाकी आहे. अजूनही 3 तास 8 मिनटं दाखवतोय सरचूला पोचायला. आता मागे जेव्हा ब्रेक घेतला तेव्हा तिथे एक ट्रक ड्रायव्हर होता. तर त्या ड्रायव्हरने सांगितलं की पुढे 40 किलोमीटर तुम्हाला हायवे आहे असाच आहे, त्याच्यानंतर पूर्ण 70 किलोमीटर ऑफ रोड आहे. आता ऑफ रोड म्हटलं की नको नको झालं आहे, कारण की गेले 13 दिवस झाले, म्हणजे 10 दिवस समजा कंटिन्यू ऑफ रोड करतोय, कंटिन्यू. पण एका साईडने एवढी हवा येते ना, तो सारखा खाली येतोय. परत एकदा मला टाईट करावं लागेल या साईडने. मे बी माझा या साईडने लूज बांधलाय मी. आणि यार काय हा हायवे ले टू मनाली, खरंच आता इथे थोडा बम्पीनेस चालू झाला या हायवेचा. खूप बम्पी रोड आहे, पण हायवे एक नंबर यार. फुल स्पीड मेंटेन होतोय. आता स्पीड मी सांगू नाही शकत पण मस्त मजा येते इथं. ओ ओ ऑफ रोड. ओ ओ ओ ओ ओ स्लो डाऊन, स्लो डाऊन. जी गोष्ट होऊ नये ती गोष्ट झाली. ऑफ रोड चालू झालाय. हवा इतकी जोरात आहे ना की गाडी वोबल करते. अशी 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 अशी. कुठं आलो? दरी. बाई काय हे? इथून पुढचा रोड बघा कसा आहे. आणि मगाशी जय सरांची बाईक पंक्चर झाली होती, दगड घुसला होता. आणि इथे साईडला बघूया काय विषय. अरे बापरे, काय रे हे. लद्दाखचे सगळे रूप बघून झाली आता. भाई ये पूरा ग्रैंड कैनियन लग रहा है बाहर वाला. घसरगुंडी याचा खाली झुप. वन सिंगल लाइफ टाइम घसरगुंडी जाओ क्या? ब्लॉग सीधा आएगा अगले जन्म में.
थोडासा आणि मॅपमध्ये बघा पूर्ण वळणाचा रस्ता आहे. वळण 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 नुसती वळण. या लेह लडाखचं आणि हिमाचलचं सौंदर्य संपतच नाही यार. म्हणजे किती दाखवायचं कॅमेऱ्यामध्ये किती. काय दिसतोय हा समोरचा सुळका. इथले डोंगर ना वेगळीच आहेत यार. म्हणजे माती आणि खडक यांचं मिश्रण आहे. म्हणजे जो आपला मुरुम सापडतो ना बस तसंच काहीच आहे भाई. थोडक्यात वाचलो नाही तर ही खतरनाक वाली वॉटर क्रॉसिंग असते बाबा. ओए होए, what is this nonsense? आंधी तूफान से होके जा रहे ब्रो घर पे. ऐसा अशी वादळ अंगावर घेऊन चाललोय घरी निधड्या छातीने. माती उडवतोय दोन्ही पायाने. हे असे चाळे करतोय. याला राईड बंद करा ह्याच्या सगळ्या. नाही मी हा एवढूसा पाठ पाठवेल काकांना. रोड मध्ये खड्ड्यात की खड्ड्यात रोड आहे काही समजा ना. अरे 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 लई बेकार अवस्था आहे. कसं दिसतंय हे भयान. ही वॉटर क्रॉसिंग पण वाचली आपली थोडक्यात, नाहीतर करावी लागली असती. वॅगनर वाला फुल जोश मध्ये चढवतोय. काय म्हणा सुझुकीचा नाद नाही करायचा. अरे चला चला चला. लडाख म्हणत असेल तू असाच चाललाय घरी. थोडीशी अजून मजा घेऊन जा नाहीतर लवकर विसरशील मला. तू विसरला नाही पाहिजे. घे अजून ऑफरोड. घे अजून ऑफरोड. घे कर ऑफरोड कर. लडाखला यायचं होतं तुला. कर ऑफरोड. ए बाबा अंगावर घालतो का रे बाबा. हा गाय ग. विंटर लायनर घातलंय. हे ऊन पडलंय. ही धूळ बाबा. दोन ट्रक पावडर घेऊन चाललेत. अगं अच्छा मायला. बरं झालं आज मी फुल फेस बलाक्लावा घातलाय. जणू काही स्वप्नच पडलं होतं की आज धूळ लागणार आहे भरपूर. तू पूर्ण प्रोटेक्ट होऊन जा. आई ग कसली धूळ ग ग ग ग ग ग ग. काय दिसतंय. हाय ग दमलो. नसता झाला राव मनालीचा रोड. उगाच बोललो मनाली पर्यंत मारू रोड. बरं झालं सरचूला आपण बफर ठेवलाय.
हा 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 हा, कुठं कुठं कसं कसं दुखतंय ना माझं मलाच माहिती. आयो आता तर खरी मजा आहे. ला म्हणतात लडाख. तर कोल्हापूरकर काय म्हणतात, संपला विषय. तसंच झालंय, संपला विषय. इथं लडाख संपला विषय. अगं बाबू, सगळ्या हाडांचा नुसता खुळखुळा केलाय. अरे बिंदास फोडतायत राव, हे दगड पडतील की. अरे कुठं बघू, वर बघू का खाली बघू का कुठं बघू. खालचा रोड असा, वरची डोंगर असे. वर बघू का खाली बघू, वर बघू का खाली बघू. कन्फ्यूज. अशा रोडला ट्रॅफिक. नेमका आम्ही लेफ्ट साइडनी. नजर हटी दुर्घटना घटी. जाऊ द्या पाहुणं, जाऊ द्या पुढं. हाय ग. अरे गदरवाला ट्रक आर्मी ड्युटी वरती. आता लयच विषय गंभीर झाला इथं. हा हा भाई, ड्रायव्हरला मानलं पाहिजे. अशा एवढ्या रिस्की रोडमधनं गाड्या जातात, एवढ्या मोठ्या मोठ्या. ते पण एका वेळी 2 गाड्या पास होत आहेत. अवघड आहे भाई. इथे आहे आपली खरी परीक्षा. गाड्या जाऊन जाऊन खड्डे झाले असतील इथे पाण्यामध्ये. एक क्रॉस केला, अजून किती आहेत काय माहिती. आणि कोणीच दिसत नाही, सगळे मागेत, मी एकटाच पुढे. अजून 62 किलोमीटर दाखवते. आणि याच्या आधी ऑलरेडी कितीतरी किलोमीटर असाच रोड होता. मला पहिले इथनं बाहेर निघायचंय. वैताग आला मला या ऑफ रोडचा. लाचुंगला अल्टिट्यूड 16,616. थांबे इथं, येऊ दे आपले रायडर्स. हेल्मेटची बघा काय अवस्था झाली. आणि हा गोप्रो बघा, बॅटरी पण संपली, बॅटरी चेंज करतो. आपले सगळे रायडर्स आलेत. मस्त माझा पण 5-10 मिनिटाचा ब्रेक झाला. जास्तच पुढं आलो होतो पिनिकून. वैताग आला यार, काय करणार. फुल कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. पण पुढच्या 2-3 वर्षात ना हा रोड असला भारी होणार आहे ना, मजाच येईल. मग जायचं का या शॉर्टकटने. चला अरे गाड्या गिरत भाई, वो 4 व्हीलर है, उसका पीछे का धूल देखो कितना उड़ रहा है. अरे राहुल, जाऊ द्या नाहीत ते.
आजा रे भले कितने लंबे हो रस्ते हो, तू आजा रे इस धरती का है राजा, तू मेरी बात मान ले। बघूया पोचतोय का बाहेर या शॉर्टकटने. विनय ते तसे लॉंग कटने गेलेत. भाई लय मोठा शॉर्टकट आहे. बघूया आता पुढे जाऊन काय आहे. चांगला सोपं होता राव. आणि आमचे 5-6 किलोमीटर कमी झाले डायरेक्ट. आणि आता आपले सगळे रायडर्स बघा तेवढा सगळा रस्ता पूर्ण रस्ता आहे ना कव्हर करून मग या रस्त्याला लागतील. आणि आम्ही डायरेक्ट असं या रस्त्याला लागलोय. बाई बघा तो शॉर्टकट घेतला आम्ही आणि डायरेक्ट या रस्त्याला लागलो. आणि ते तसे सर्व असे 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 करून या रस्त्याने येतील. वा डर के आगे जीते. ही ॲडव्हेंचर काय संपायचं नावच घेत नाही. अरे देवा समोरचे डोंगर बघा काय वेगळे दिसतात. ते मध्ये झाले ना लँडस्लाईड त्याने तर ते अजूनच वेगळं दिसते. अरे बापरे काय केवढा विशाल दगड आहे हा. ते बघा या साईडला आहे लडाख आणि तिकडच्या साईडला आहे हिमाचल प्रदेश. आता आपल्याला ही नदी जी काय आहे मध्ये ती क्रॉस करून पलीकडे जायचं आहे. तब्बल 10 दिवसानंतर माझ्या प्रीपेड सिमला रेंज आली आणि पहिलाच फोन वाजला, तो पण कंपनीचा स्पॅम. याचाच अर्थ आपण जम्मू काश्मीर आणि लडाख सोडलंय आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंटर झालोय. कारण जम्मू काश्मीर लडाख रिजनमध्ये तुमचं प्रीपेड सिम चालत नाही, पोस्टपेडच चालतं. आणि फायनली आपण एंटर केलंय हिमाचल प्रदेशमध्ये. खूप टफ होती ही जर्नी लेह लडाखची, पण मजा आली. ट्विंग ट्विंग पूल आणि हिमाचल प्रदेशमध्ये एंटर. ओय काय कच्चा पूल आहे हा, पूर्ण लाकडाचा आहे. धारधार 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 आवाज येते. वेलकम टू हिमाचल प्रदेश. क्यों है ये च्यवनप्राश. हाँ हाँ अरे बाप रे. अरे बाप रे वॉटर क्रॉसिंग पण. या सही आहे. तिकडनंच घ्या परत वॉटर क्रॉसिंग. अरे भाऊ सरळच आहे ना, कशाला इकडं.
अक्षय अक्षय पाण्यात जासाल जावा. मी थांबतो जावा. हे जाऊ दे इथनं. भीग जा भीग जा जा वरतून. कशाला निघली बाई. कलम वाईल्ड ॲडव्हेंचर. आपल्या याचं नाव आहे गर्जा हिल कॅम्प. समोरचा दिसतोय. वा 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 हा वरचाच कॅम्प दिसतोय. मस्त लोकेशन आहे. लोकेशन एक नंबर. धूळ बघा धूळ. असं काहीचं स्वागत केलंय आपलं हिमाचल प्रदेशने. ही सगळी धूळ होती ॲक्च्युली लडाखची. आणि गाडीवरती बघा बाईकवरती बाईकचे काय हाल झाले. सगळ्यांच्या बाईकनी फाउंडेशन लावलंय. फाउंडेशन. गोपाल क्या हो गया रे तेरा? कैसा है लोकेशन? तेरी मम्मी को तू गोरा चाहिए था इसलिए तू गोरा हो गया आज. देख पूरा पाउडर पाउडर लगा दिया तूने. बाईक तो देख भाई सबका. हे बघा बाईक बघा. हा बघा आपला व्हाईट बिबट्या. पूर्ण व्हाईट झालाय मागून पुढून सगळीकडे. फक्त पावडर पावडर नाही माती आहे माती. बघू एकदा गुरुजी. हा 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 धूळच धूळ. हेल्मेट बघा हेल्मेट. चला आता मस्तपैकी फ्रेश होऊ. कारण की हा व्ह्यू आपल्याला एन्जॉय करायचा. आजचा सनसेट मजा येणार आहे. एका टेंटमध्ये 3 जण असणार आहे म्हणून 3 नंबरचा टेंट. आणि हा आहे आपला आजचा आशियाना. बाई लाईट लागते की नाही. तर हे आमचे तिघांचे 3 बेड. आणि इथे आहे वॉशरूम. पँगॉन्गला जसं होतं तसंच आहे सेम है ना. ओ भाई ये तो बहुत डेंजर है भाई. वाड़ीव वाड़ीव. इससे अच्छा खुले में कर लेते. मस्तपैकी रेडी झालोय. आणि इथे पोचता पोचता आम्हाला वाजलेत यार. ही घड्याळ वेळेवर चालतच नाही. 6:16. आणि चेहरा पण थोडा असा काळवटला असेल. थंडी ऊन सगळंच काही या चेहऱ्याने सोसलंय. त्यामुळे असा चेहरा होणारच. होऊन जाईल आपल्या घरी गेल्यावरती व्यवस्थित होऊन जाईल. चला आता मस्तपैकी नाश्ता करायला जाऊया. चहा आणि बिस्किट. बाकी हा परिसर बघा यार. आजचा स्टे ना सुंदर आहे एकदम जबरदस्त. मस्तपैकी सगळ्यांचा नाश्ता चालू आहे. चहा ब्रेड आणि बिस्किट सेट आहे.
मला ठेवला का नाही का हडपलं सगळं. 7:20 झाले आणि आत्ता कुठं टेंट मधला लाईट चालू झालाय. सगळं जनरेटर तर जनरेटर, आता आपण आलो म्हटल्यावर जनरेटरवरच लावणार ना. जनरेटर सगळं इथं कुठं लाईट येते. प्रायव्हेट काही नाही. मस्त इतकी थंडी आहे भयानक. सगळे बघा कसे कुडकुडून बसलेत. आणि हा बघा शक्तिमान आमचा, याला थंडीत जायचंय हातपाय तोंड धुवायला. हातपाय तोंड धुवायला रे. अजून काय काय दोन आला. ऑक्सिजन कमी आहे त्यामुळे खूप आळस येतोय आणि झोप येते. आणि कमी ऑक्सिजनमुळे ना रात्री अचानक जाग पण येते. तर आता टाइम झालाय 8:13. आत्ताच आम्ही नाश्ता वगैरे केला होता, पण आता जेवण करूया. मस्त सूप वगैरे लावलंय त्यांनी, सूप पिऊया आणि जेवण करून झोपून घेऊया, कारण सकाळी आपल्याला लवकर निघायचं. यस, सूप इतकं चांगलं होतं ना की सगळ्यांनी 4-4 वाट्या पिलेत. आणि आता जेवण पण आलंय, बघूयात काय काय. राईस, दाल, सब्जी, मिक्स वेज दिसत नाही काय. ठीक है. और ये खीर, अरे वाह, स्वीट भी आज. और इसमें रोटी. इसमें रोटी है सर. ओके, थँक्यू. काय बेकार थंडी आहे यार. तर मस्तपैकी जेवण झालं आणि सूपच पिले. जेवण तर काही जास्त गेलंच नाही. आणि आज आपण मस्तपैकी ऑफ रोडची मजा घेतली आहे. भरपूर खतरनाक रोड होता आजचा. तर ठीक आहे, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा. आला पावसाचा तो मोसम, माझे तुझ्यात गुंतले मन तुझ्या